आज अष्टमीच्या मध्यरात्री 12 वाजता श्री क्षेत्र येरमाळा येथील येडेश्वरी मातेच्या दरबारामध्ये येरमाळ्यामध्ये होम होतो. त्यामुळेच आपण देखील मोहोळमधील श्री येडेश्वरी बाईसाहेबांच्या दरबारामध्ये होमाची तयारी करत आहोत. तर सर्वप्रथम आपण गाईच्या शेणाने सारवून घेतलेला आहे गाभारा. त्यानंतर हळदी कुंकू अर्पण केलेला आहे. ब्राह्मण जे यज्ञकुंडासाठी यज्ञकुंड वापरतात त्याच्यामध्ये आपण होम करणार आहोत. त्यामुळे आपण भूमी जे आहे म्हणजे जमीन जे आहे ते शुद्ध गाईच्या शेणाने सारवून गंगाजल त्याच्यामध्ये अर्पण करून आपण हळदी कुंकवाचा मान देऊन आपण जे काय आहे ते होम केलेला आहे. त्यानंतर होमामध्ये येडेश्वरी मातेची नजर काढून हे लिंबू आपण सात्विक पद्धतीने याचा बळी देऊन आपण ह्या होमामध्ये टाकणार आहोत. सात्विक बळीमध्ये तुम्ही लिंबू, कवाळं, भोपळा यापैकी काहीही टाकू शकता. शक्यतो प्राण्यांचा बळी घेण्यापेक्षा अशी सात्विक बळी दिलेली अतिशय उत्तम आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. शेवटी आपली भावना महत्त्वाची आहे. आपली भावना शुद्ध असेल तर भगवती ही प्रत्येक व्यक्तीवर आपला कृपा आशीर्वाद नक्की ठेवते आणि त्या भक्ताचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हे येडेश्वरी माता, तुझ्या दरबारामध्ये आपण हा यज्ञ प्रज्वलित केलेला आहे, होम प्रज्वलित केलेला आहे. तुझ्या सर्व भक्तांच्या मागची इडापिडा, संकट, दुःख, दारिद्र्य सगळं जळून त्याचा नायनाट होऊ दे आणि त्या सर्वांना तू सुखात ठेव. ज्या पद्धतीने या होमाचा, या यज्ञकुंडाचा ज्या पद्धतीने धूर कैलासापर्यंत जात आहे, त्या पद्धतीने नवरात्रीमधली माझी साधी भोळी 9 दिवसाची सेवा तुझ्या कैलासापर्यंत पोचू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. येरमाळ्याच्या येडेश्वरीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. तुझा दरबार अगदी प्रफुल्लित होऊन गेलेला आहे. हा धूर देखील जणू काही कैलासापर्यंत जात आहे. धन्य धन्य येडेश्वरी.